वारी हा फक्त एक प्रवास नाही, तर महाराष्ट्राची ओळख आणि एक जिवंत भावना आहे. शेकडो वर्षांची परंपरा, लाखो पावलं, पण सर्वांची ओढ आणि मुक्काम एकच, पंढरपूर. आजच्या या आधुनिक आणि धावपळीच्या जगात असा कोणता धागा आहे, जो लाखो लोकांना एकत्र बांधून ठेवतो? 7 जुलैला देहूतून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी निघाली आणि 8 जुलैला अलंकापुरी म्हणजेच आळंदीतून माऊलींची, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ झाली. ही वारी म्हणजे केवळ पायी चालणे नाही, तर संतांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे आहे. ऊन, पाऊस, वारा कशाचीही तमा न बाळगता हा वारकरी फक्त एकाच नादावर चालतो, ज्ञानबा तुकाराम. 9 जुलैला या दोन्ही पालख्या पुण्यात दाखल झाल्या. आज पुणे शहरात जिथे रोज ट्रॅफिक आणि IT कंपन्यांची गडबड असते, तिथे नानापेठ आणि भवानी पेठेत विसावलेला हा माऊलींचा अथांग सागर पाहिल्यावर अंगावर अक्षरशः काटा येतो. आधुनिकता आणि परंपरेचा असा संगम जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. या वारीत तुम्हाला प्रत्येक वयोगटातील, प्रत्येक स्तरातील माणसं दिसतील. कॉर्पोरेट लाईफ मधील ताणतणाव विसरून स्वतःच्या मुलांशी जोडले जाणारे तरुण, IT प्रोफेशनल असोत किंवा आयुष्यभर वारी करणारे वयोवृद्ध वारकरी, प्रत्येकाची एक वेगळी गोष्ट आहे. आणि या सर्वांची सेवा करण्यासाठी रात्रंदिवस राबणारे, अन्नदान करणारे स्वयंसेवक, हीच तर खरी माणुसकी. हातात भगवी पताका, कानात घुमणारा टाळ मृदुंगांचा नाद आणि मुखात फक्त माऊली माऊलीचा गजर. पुण्याचा हा मुक्काम संपवून आता ही पाऊले पंढरीच्या दिशेने चालू लागतील.